काय चाललंय काय हे? आणि जाहिरात त्यावेळेला त्या लाडक्या बहिणींना असं काय खुलवून टाकला नाही या भावानी आणि सांगितलं की 46,000 कोटी रुपये आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे. किती सांगितलं? 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये. यंदाचं बजेट कितीचं आहे? 36,000 कोटी रुपये. पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले. म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं. प्रत्यक्षपणे खर्च किती झाले? 33,232 कोटी रुपये. 46,000वरून 33,232 कोटी रुपये झालं. मतं घेतली 2,100 कोटी रुपये, 2,100 रुपये आम्ही पर महिलेला करू पर महिना. आता ह्या बजेटमध्ये त्याचा पत्ताच नाही. आता त्याचा पत्ताच नाही. मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू. दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही. एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो, आता मीच एकटा काय करू. हे दोघे एक मतानं झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या आदितीताई बसल्या तिथं मंत्री महोदया, 2,53,000 2 कोटी आणि 53 महिलांचं आपण त्या ठिकाणी 2 कोटी 53 महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्यावेळेला तुम्ही जाहीर केल्यात. आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या 2.5 लाखाची बातमी आली, आता 7.5 लाखाची बातमी आली. हळूहळू 10 लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात. आता करणार आहात मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात. निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? अधिकडं जावं तिकडं दादा तुमचे फोटो, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा आणि मग त्याच्या पुढे आदितीताईचे फोटो ते जाऊ दे 3 भाऊ, मला लाडकी बहीण म्हणा, कारण माझं खातं आहे. नाही ते ठीक आहे. जी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही. खरं सांगायला गेलं तर त्याने शिवलं त्यांच्या पद्धतीने. बिघडलं काय? काहीच बिघडलं नाही. त्यांचं काम झालं, आता त्यांनी काढून टाकलं. आणि म्हणून त्याचं काय झालं? त्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडलं? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात. आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत. त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत. त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत. तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय, आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात, त्याची पूर्तता ही सरकारने सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे. गेल्या इतक्या वर्षामध्ये 1962 सालापासून आज तगायत एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही, कधीच नाही. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये 212 आमदार फक्त एकदा निवडून आले होते. दादा आम्हाला दुःख नाही, अजिबात दुःख नाही. मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही. जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं, त्याची चिंता करायची गरज नाही. पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे. कुठं काय आहे? काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं, आम्ही लाडका भाऊ सांगितलं, आम्ही लाडकी बहीण सांगितलं, आम्ही लाडकी आजी सांगितलं, आम्ही लाडका आजोबा सांगितलं, लोकांना तीर्थयात्रेकरता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली. आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय? त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय? तीर्थयात्रा झाली कुठे? गेली कुठे? ते झालं काय त्या योजनेचं? ती योजनेचा पत्ता नाही. असं करू नका, असं करू नका. अध्यक्ष महोदय, आज तरुणांच्या बेकारी करता काही चालू नाही. आता ह्याच्या बजेटमध्ये उल्लेख सुद्धा नाही. आणि म्हणून भास्कररावजी टाइम तुमचा संपत आला, घ्या. तर तिकडेच राहिले खाली बसून बोलू. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं मी दादांना हीच पुन्हा विनंती करतोय की कुठेतरी तुम्ही ही आर्थिक शिस्त आणा. हे सगळं भावनिक आता बंद करा. भावनिक बंद करा दादा. कठोर घ्या भूमिका. राज्य वाचलं पाहिजे. केवळ अशा पद्धतीचा आता 5 वर्ष तर तुम्हाला काही धोका नाही, काहीच धोका नाहीये. आता आपसातच काय केलं तर फक्त आम्ही काय आता काय आमच्याकडून काय होण्याची काही शक्यता काय नाहीये. आणि म्हणून आमच्याकडून काय होण्यासारखी शक्यता नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं दादा हा विचार करू नका. दादा, दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितलं की 2 रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून, मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार. सगळे विमानतळ हे एका तुम्ही खासगी विकासकाला देता, अदानी सारख्या माणसाला सगळे विमानतळ देता आणि त्या 2 विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का, सरकारची का? ज्यांना हे विमानतळ दिलेले आहेत त्यांची ही जबाबदारी आहे दादा.
आपण त्यांना कशा करता तयार करून द्यायचं? उद्या तो उद्या म्हणेल की मला मेट्रोचा मार्गिका टाकून द्या, लाईन टाकून द्या, तो ट्रॅक आम्हाला टाकून द्या. आपण त्यांना देणार आहोत का? त्यांना आपण देणार आहोत का? आणि म्हणून ही जबाबदारी सरकारनं आपण कशा करता घ्यायची याचा सुद्धा विचार हा सरकारने त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं महिलांकरता 36,000 कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षपणे सरकारचं महिला 25 मिनिटं झालीत, पाठीमागच्याला मग 2-2 मिनिटातच बोलावं लागतं. बोला बोला बोला, कंटिन्यू करा. साधारणपणे हा पहिला इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ 2-2 तास बोलतो. मी बोलणार नाही तेवढं, पण 2-2 तास बोलतो. तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून बोला बोला. एकच मिनिट रोहितजी, आपण वेळेचं कुठे विभागणी केलीत? मग बोला. 25 मिनिटं झाले, 3 तास आहे का इथं? अध्यक्ष महोदय, वेळेची विभागणी आपण केलीच नाही. आज 3 तासाची चर्चा आहे. कधी 3 तास झाले. आणि दुसरी गोष्ट, एक चुकीची पद्धत पडली आहे. असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला 50% वेळ वाटण्याची प्रथा आहे, पण आता तीही बंद पडली. विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काही स्थान आहे की नाहीये? बोला बोला ना, तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे रे बाबांनो, तुम्ही ठरवाल तो नियम. भास्कररावजी बोला. तुम्ही ठरवाल तो नियम. म्हणून मागच्या वेळेला दादानी एक धाडस दाखवलं होतं, इथं बोटीला धक्का मारला, स्पिंडीच्या दादानी सांगितलं होतं की असे काही प्रसंग घडतात. माननीय भास्कररावजी, वेळ वाया जातो तुमचं, बोला. तो जावा म्हणूनच वाट बघताय तुम्ही. आणि अध्यक्ष महोदय, फक्त वेळेच आहे का आणखी काय तुमच्यातलं देत आहे? आणि म्हणून महिला बाल विकास अध्यक्ष महोदय, महिला बाल विकास करता म्हणून इथं 36,000 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता 36,000 कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये? 31,907 कोटी रुपये. म्हणजे 31,907 कोटी रुपये महिला बाल कल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद, आणि त्यातले 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार. हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुम्हालाच माहिती. क्रीडा विभागाला आपण फक्त 537 कोटी रुपये फक्त दिले आहेत दादा. आपण म्हणाल की मी पुरवणी मागण्यामध्ये करणार आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागाला फक्त 537 कोटी, एवढा दमदार माणूस, सगळ्याचा चांगला वागणारा माणूस, कधीही कोणाशी वाईट न मागणारा माणूस, खरा खेळ खेळणारा माणूस, त्याला 537 कोटी रुपये. त्याने माझे विचार कधी बदलत नाही. मी 10 वर्ष 3 गोष्टींकरता तुमच्याकडे प्रामाणिकपणे हट्ट धरतोय की कोकणाची आर्थिक वृद्धिकरण जर करायचं असेल, कोकणाचं अर्थकारण जर सुधारायचं असेल तर पर्यटन, मत्स्य आणि त्या ठिकाणी फळबागा, या 3 गोष्टींकरता तुम्ही दादा कधीतरी स्पेशल पॅकेज द्या. ते परतीचं द्या, आम्हाला कायमस्वरूपी देऊ नका. मी स्पष्टपणे सांगतो, आम्हाला नको कोणाचा उधार, आम्हाला नको कोणाचं कर्ज. आम्हाला 5 वर्षाकरता तुम्ही 20,000 कोटी रुपये, जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे, ज्या आम्हाला मूलभूत सोयी सुविधा करायच्या आहेत, त्याच्याकरता 20,000 कोटी रुपये आज 10 वर्षे मी मागतोय. 20,000 ते परत बोलीवर घ्या, परत फेडीवर घ्या. कारण आमचा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे. आज मासे आम्ही परदेशामध्ये पाठवतो, आपल्याला डॉलरच्या रूपानं करन्सी आपल्या देशाला आणण्याचं काम आमचा कोकण करतो. आज आंबा आम्ही बाहेर पाठवतो, डॉलरच्या रूपानं आम्ही तुम्हाला करन्सी देशाला देण्याचं काम आम्ही करतो. आज पर्यटक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतात, ते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. ते पर्यटनाच्या माध्यमातून डॉलर आम्ही देण्याचं काम तुम्हाला करतो, करन्सी देण्याचं आम्ही तुम्हाला काम करतो. प्रत्यक्षपणे ही डॉलर, कोकण म्हणजे माझा डॉलर भूमी आहे. पण आमच्या राजकीय अभिनिवेशामुळे असेल किंवा आमच्या काही चुकींच्या भूमिकेमुळे असेल, हा कोकण मागे राहिलाय, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. दादा, थोडं कोकणाकडे लक्ष द्या. राज्याचं अर्थकारण सुधारण्याकरता कोकण तुम्हाला मदत करेल एवढी कोकणामध्ये क्षमता आहे. कारण कोकणामध्ये आज गेले कित्येक वर्ष आम्ही काजू एकाधिकार खरेदीची योजना आम्ही मागतोय. आंब्याला त्या ठिकाणी कुठेतरी रायपिनिंग वगैरे सेंटर उभं करा म्हणून आम्ही सांगतोय. ताबडतोब तर आमदार परदेशात जाईल अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था करा असं आम्ही सांगतोय. तुम्हाला आम्ही सांगतोय की पोपळीच्या बागा म्हणजे सुपारीच्या बागा, नारळीच्या बागा आमच्याकडे आहेत. आणि कोकण हा नेहमी स्वच्छतेमध्ये राज्यामध्ये 1 नंबर आहे. कोकणामध्ये कधी तुम्हाला घाण दिसणार नाही, स्वच्छ कोकण आहे.
आणि त्याचबरोबर आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं. मी कोणाचाही द्वेष करत नाही, मी कोणालाही कमी लेखत नाही, पण आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं. आणि त्याचबरोबर कोकणातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत या भगिनींच्या हातचं जेवण जेवून बघा. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम पदार्थ कसे करावे ते सुद्धा कोकणाची खासियत आहे. आणि म्हणून आलेल्या माणसाचं पाहुणचार करून पर्यटन कसा वाढवावा हे कोकणाकडे कौशल्य आहे. दादा, मी त्या ठिकाणी पालकमंत्री असताना तुमच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांनी एक सूचना केली की ज्या पद्धतीनं लंडनमध्ये ब्रेड अँड बटर अशा पद्धतीची योजना आहे ती योजना मी माझ्या मतदारसंघामध्ये घरोघर राबवली. आज प्रत्येकाच्या घराला लाखो रुपयाचा इन्कम आपण करून दिलाय, लाखो रुपयाचा. काय योजना आहे ती की एखादा जाणारं पर्यटनचं माणसं असतील, कोण नवीन जोडपी वगैरे असतील. 30 मिनिटं झाले. बरं एक 5-6 मिनिटं 5 अरे दादा, तुम्ही ते ऐकून घ्या, कारण तुम्ही ते करता म्हणून मी तुमच्याकडे आग्रहाने सांगतो. सरकार कोणाचं असू दे, तुम्ही मदत करता. आणि म्हणून त्या घरामध्ये जर नवीन एखादं कपल जाणार असेल किंवा पर्यटक जाणार असेल तर त्यांनी घरामध्ये राहावं, त्या घरच्या लोकांनीच त्यांना जेवण द्यावं, त्या घरच्या लोकांनी त्यांचा पाहुणचार करावा आणि हॉटेलच्या दरापेक्षा थोडे पण हॉटेलच्या दराच्या बरोबरीनं पैसे घ्यावे अशी ती योजना आहे. त्याच्याकरता दादा त्यांना कमर्शियल लाईट बिल आपण देत नाही, त्यांना कुठलीही परमिशन घ्यायची आवश्यकता नाही. फक्त एकच की रिक्षेवाला असेल, आणखीन कोण असेल, काय असेल तर त्यांनी कोणाची छेडछाड काढू नये, त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे याची हमी घेऊन आपण इतकी चांगली ती योजना राबवली. त्यामुळं घराघरातून एक आर्थिक अशा पद्धतीची सुबत्तता आली, आर्थिक सुबत्तता आली. दादा, ही योजना संपूर्ण कोकणाकरता राबवा, सगळ्या कोकणाकरता राबवा. कोकणाची आर्थिक स्थिती खूप सुधारेल. कोकण काय पैसे मागत नाही, तुम्हाला माहिती, बँकेची कर्ज पण घेत नाही, काही घेत नाही. हे पुन्हा पुन्हा काय सांगण्याची गरज नाही. दुष्काळ आला, पाऊस जास्त आला, कमी आला, तो कधीच काय मागायला येत नाही. झालं ते आपल्या नशिबान झालं असं म्हणतो. 2021चा महापूर तुम्ही बघितलात, अख्खं कोकण उद्ध्वस्त झालं, चिपळूण उद्ध्वस्त झालं, महाड उद्ध्वस्त झालं, खेड उद्ध्वस्त झालं. कोणी 1 रुपया मागायला आला नाही. आपल्या नशिबान झालं, कामाला लागले सगळे. आणि म्हणून याला मदत करा आणि आर्थिक दृष्ट्या त्याला सक्षम करा अशा प्रकारची विनंती करतो. मासेमारी करता मदत करा ही तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करतो. फळबागांकरता मदत करा. आता फळबागाचं यंदा चांगल्या प्रकारचं हवामान होतं, पण आता प्रचंड उष्णता आहे. आणि ती उष्णता असल्यामुळे असे आंब्याचे आंबे गळून पडतात, तिथं गळून पडतात. आपल्याला असं वाटतं की कोकणाची माणसं पण ना, मी अनेक वेळा सांगितलं दादा, पहिली पेटी गेली 20,000ला गेली, 25,000ला गेली आणि शेवटचा आंबा 30-40 रुपये किलोन जातो, किलोन. मी प्रत्येक वेळी सांगतो, अरे मेल्यानो, हे नका सांगत बसू. सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी तुम्हाला 20,000 रुपयाचीच पेटी जातीये. आणि दुसरी गोष्ट, हा जो आंबा आहे दादा, हा सगळ्या कोकणामध्ये होत नाही, आमच्या चिपळूणमध्ये होत नाही. तुम्हाला माहिती आहे, जिथे म्हणून लॅटराइट स्टोन आहे म्हणजे जांभा दगड आहे आणि जिथे खारी हवा आहे तिथेच फक्त हा आंबा होतो. सगळ्या कोकणामध्ये सगळ्यांचा आंबा होतो असं नाही, पण एक समज आहे की सगळ्यांच्याकडे हा आंबा होतो. आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा एकदा कधीतरी विचार करा. एकदा बैठक तुम्ही लावा, चांगले एक्सपर्ट कोणतरी बोलवा, आपण त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्यावर मात करू अशा प्रकारची विनंती करतो. आणि म्हणून दादा, ह्या बजेटच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की सगळ्यांनी एक आर्थिक शिस्त आणा, तुम्ही खरंच शिस्त आणा, प्रशासनावर वचक बसवा. गोपीचंद पडळकर, एक मिनिट एकच आणि एकच सूचना करतो तुम्हाला दादा, की एमएससीबी मध्ये तुम्ही एमएससीबीचे मंत्री होतात, एमएससीबी मध्ये सेक्शनल इंजिनियर